तर आपण पीसीओएस किंवा पीसीओडी, तर बरेचदा पेशंट कन्फ्युज होतात की पीसीओएस किंवा पीसीओडी काय आहे. ऍक्च्युअली जर खरं विचार करायला गेला तर पीसीओएस आणि पीसीओडी ह्या सेम हेल्थ कंडिशन आहेत. पण कधी कधी तुम्ही गुगलवर जेव्हा जाऊन सर्च करायला जाता की पीसीओएस आणि पीसीओडी काय, तर तुम्हाला त्या दोन्ही कंडिशन वेगळ्या दिसू शकतात. पण क्लिनिकल सिम्पटम्स आणि त्याचा जो उपचार आहे, जो इलाज आहे, तो बऱ्यापैकी सेमच समजला जातो. ठीक आहे. पीसीओएस म्हणजे काय, तर तुमची जी अंड तयार करायची क्षमता असते ती, किंवा हार्मोन्स जे असतात ती तुमची मेन्स्ट्रुअल सायकल रेग्युलेट करायला मदत करतात. त्याच्यामध्ये इम्बॅलन्स होतो आणि मल्टिपल्स फॉलिकल तयार होतात तुमच्या ओव्हरीमध्ये. तर तुम्ही जेव्हा सोनोग्राफी करता तर त्याच्यामध्ये तुम्हाला जसं पिक्चर दिसतं की मल्टिपल फॉलिकल्स बनलेले आहेत ओव्हरीमध्ये, आणि ते आपण क्लिनिकली पण डायग्नोज करू शकतो. तर मोस्ट कॉमन जे सिम्पटम असतात पीसीओएस मध्ये तुम्हाला जे दिसतात ते असतं, पहिलं तर मोस्ट कॉमन सिम्पटम असतं की पाळीची अनियमितता, पाळी मागे पुढे होते खूप जास्त प्रमाणात. दुसरा आहे की ऍक्ने येणे, चेहऱ्यावरती पिंपल्स येणे, ऍक्ने येणे, हे खूप कॉमन सिम्पटम आहे. आणि जसं की हार्मोनल इम्बॅलन्समुळे मग फिमेल मध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं जे मेल हार्मोन आहे ते वाढायला सुरुवात होते, आणि त्याच्यामुळे मग फेशियल हेअर ग्रोथ होते. जसं की कधी कधी मुस्ट्याच यायला लागतात किंवा चेहऱ्यावरती खूप जास्त प्रमाणात केस ग्रो व्हायला लागतात. तसंच पाठीवरती किंवा पोटावरती पण हेअर ग्रोथ व्हायला लागते पीसीओएसच्या पेशंटला. तिसरं सिम्पटम आहे वजन वाढणे, वेट गेन पण होतं बिकॉज ऑफ हार्मोनल इम्बॅलन्स. तिसरी गोष्ट आहे, आणखी काही होतात की मेंटल कंडिशन पण जे आहे, मेंटल हेल्थ पण कधी कधी पीसीओएसच्या कंडिशन मध्ये डिस्टर्ब होते. जसं की पेशंट कधी कधी डिप्रेशन मध्येही जाऊ शकतात. तर हे खूप मोस्ट कॉमन सिम्पटम आहेत पीसीओएस मध्ये. अधिक माहितीसाठी फॉलो आणि सबस्क्राईब.